सर्वात मोठी गुड न्यूज येत आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर येत आहे. तर ती खुशखबर आणि ही आनंदाची बातमी, मोठी गुड न्यूज काय आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आजचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक व्हिडिओ थेट तुमच्या खिशाशी, तुमच्या बँक खात्याशी आणि तुम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या हक्काच्या 2000 रुपयांशी या पैशांशी निगडीत आहे. कारण आज आपण फक्त आणि फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याच्या पैशांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्या हप्त्यांची राज्यातील लाखो शेतकरी अत्यंत आतुरतेने आणि डोळ्यामध्ये प्राण ओतून वाट पाहत आहेत. आणि आज तुमच्या याच मोठ्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. कारण पैशांच्या वाटपाचा सर्वात मोठा निर्णय आता समोर आला आहे. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मित्रांनो, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, एक अट आहे की 2000 रुपये नक्की कोणाला मिळणार आणि तुमचे पाठीमागचे पैसे काय येत नाहीत, ते बँकेत अडकलेत आहेत का, ते बँकेत का अडकले आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा नवा हप्ता नेमका कोणत्या तारखेला आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, याचा सर्वात मोठा सस्पेन्स आणि ती फायनल तारीख मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ एकही सेकंद पुढे न पळवता अगदी शेवटपर्यंत शहाण्या बाळासारखा आहे का नक्की पहा. कारण आज 90% चर्चा फक्त आणि फक्त तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशांवरच होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की शासनाने नुकत्याच पार पडलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या नव्या हप्त्याबद्दल याच्या पैशांसाठी तब्बल 1011 कोटी रुपयांच्या भव्य निधीला अधिकृत मान्यता दिली आहे. याचाच अर्थ आता पैशांची तिजोरी उघडली गेली आहे आणि हे पैसे वाटपाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. पण आता सर्वात मोठा आणि लाख मोलाचा प्रश्न हा उभा राहतो की हे पैसे नक्की कोणाला मिळणार आणि कोणाचे पैसे कायमचे बुडणार. तर मित्रांनो, शासनाने पैशांच्या बाबतीमध्ये यावेळी अतिशय कडक पावले उचलली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे लावून किंवा चुकीची माहिती देऊन आतापर्यंत या योजनेचे हजारो रुपये लाटले आहेत, त्यांच्यावर आता अत्यंत कठोर कारवाई करण्याचे थेट आदेश शासनाने दिले आहेत. आणि नुसती कारवाईच नाही तर अशा बोगस लाभार्थ्यांकडून आणि त्यांनी आतापर्यंत घेतलेले पैशांची पूर्ण रक्कम व्याजासह परत वसूल केली जाणार आहे. त्यामुळे खोट्या लोकांचे पैसे आता कायमचे बंद होणार आहेत. यासोबतच ज्या खऱ्या आणि प्रामाणिक शेतकऱ्यांनी अद्याप आपली KYC पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे सुद्धा आता हवेतच लटकणार आहेत. कारण शासनाने स्पष्ट केले आहे की KYC न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या पैशांमधून कायमचे वगळण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे 2000 रुपये बुडवायचे नसतील तर आजच CSC केंद्रावर जाऊन पैशांसाठी लागणारी KYC पूर्ण करा आणि तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करून त्याला NPCI आणि DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चालू आहे की नाही हे तपासून घ्या. कारण जोपर्यंत DBT चालू होत नाही तोपर्यंत शासनाचे हे 1011 कोटी रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकणार नाहीत. आता अनेक शेतकरी विचारत आहेत की आम्हाला नवा हप्ता मिळणार की नाही, हे कसे ओळखायचे. तर पैशांच्या बाबतीतला सर्वात मोठा आणि सुवर्ण नियम नीट डोक्यात फिट करून घ्या. तो नियम असा आहे की ज्या शेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता मिळालेला आहे, म्हणजेच ज्यांच्या खात्यामध्ये नुकतेच PM किसानचे 2000 रुपये जमा झाले आहेत, फक्त आणि फक्त त्याच पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा हा 9व्या हप्त्याचा पैसा मिळणार आहे. जर तुम्हाला PM किसानचा 22वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही या 9व्या हप्त्याच्या पैशांची वाट पाहू नका. कारण तुमचे पैसे तिथेच अडकले आहेत. आता तुम्हाला पैशांचे सगळे गणित समजले असेल की पैसे का अडकलेत, ते का येत नाहीत, कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही. पण आता आपण त्या सर्व मोठ्या सस्पेन्सकडे आणि प्रश्नांकडे वळूया, ज्याचे तुम्ही व्हिडिओ सुरू झाल्यापासून अगदी श्वास रोखून वाट पाहत आहात. आणि तो प्रश्न म्हणजे हे सर्व पैसे, हा 9वा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये नक्की कोणत्या तारखेला आणि किती वाजता जमा होणार, तो बँकेचा SMS आमच्या मोबाईलवर कधी येणार. तर मित्रांनो, तुमचे काळजी शांत करा आणि ती फायनल तारीख लिहून घ्या. कारण सरकारच्या अधिकृत माहितीनुसार आणि DBTच्या प्रक्रियेनुसार नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येत्या 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. 28 एप्रिल 2026ला सकाळी 11 वाजता पैशांचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे पुढील काही दिवसात तुमचे बँक खाते नक्की तपासा आणि ही महत्त्वाची पैशांची माहिती तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचेही पैसे बुडणार नाहीत. आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.